नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे जालना माझं माहेर या चॅनलवरती। अशी मस्त खमंग आणि रसरशीत दाणेदार चिकन दम बिर्याणी घरच्या घरी बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर आपण पुढे बघूया काय काय सामान लागलं आहे ते। तर इथे मी 1.5 किलो तांदूळ घेतलेला आहे, स्वच्छ धुतला आहे 3 ते 4 पाण्यामध्ये। त्यानंतर मी 20 मिनिटासाठी फक्त भिजवला आहे। बघा तांदूळ आपले भिजलेले आहेत। आता मी ते घेतलेलं आहे 1.5 किलो चिकन। 1.5 किलो तांदूळ असतील तर 1.5 किलो चिकन बरोबर आहे। कमी जास्त तुम्ही करू शकता। इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत मोठे साईज। एक कोथिंबीर घेतली आहे, कोथिंबीर आणि पुदिना। खड्या मसाल्यामध्ये मी घेतले आहे चक्री फूल, मोठी इलायची, जिरं, 4 लवंग आणि 5 छोटे इलायची। तर ते तुमच्याकडे असतील तुम्ही ते घेऊ शकता। तर इथे मी अर्धा किलो तेल घेतलेलं आहे कांदा फ्राय करण्यासाठी। इथे मी अर्धा किलो कांदे घेतले आहेत आणि छान प्रकारे असे बारीक स्लाइसमध्ये कापले आहेत। तर हे बघा अशा प्रकारे। तर पुढे आपल्याला हिरवं वाटण लागणार आहे। हिरव्या वाटणामध्ये मी घेतलं आहे अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवलेली आहे। बिर्याणीला कलर येण्यासाठी पिवळा कलर घेतला आहे, गरम पाण्यामध्ये मिक्स केला आहे आणि केशर टाकला आहे गरम पाण्यामध्ये। इथे मी दही घेतला आहे 400 ग्राम। बिर्याणीला आवर्जून दही जास्त टाका, बिर्याणीला खूप छान चव येते। तरी मी ते 400 ग्राम दही घेतलेला आहे। मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि मीठ आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। तर आता आपण चिकनला छान प्रकारे मसाले लावूया। त्यामध्ये टाकूया बटाटे टाकल्यानंतर आपण दही टाकणार आहोत। दही जास्त टाका, दह्याने खूप छान चव येते बिर्याणीला। आपण हे हिरवं वाटण घेतलेलं आहे ते टाकूया। आपले जे मसाले होते बिर्याणी मसाला, तिखट आणि गरम मसाला आणि मीठ ते टाकूया। छान प्रकारे मिक्स करणार आहोत। तर याच्यामध्ये आता आपण भरपूर कोथिंबीर आणि पुदिना टाकणार आहोत। पुदिना असं फक्त हाताने कुस्करून टाका। छान प्रकारे आपण हाताने आता मिक्स करणार आहोत। छान म्हणजे असं मिक्स करा हाताने की त्याला छान प्रकारे चिकनला आणि बटाट्याला छान मसाला लागला पाहिजे। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्री पण मॅरिनेशन करून ठेवू शकता, त्याने खूप छान बिर्याणीला अजून चव येते। हे बघा छान मिक्स केलेलं आहे। मी आता झाकण ठेवत आहे 1 तासासाठी। तुम्ही 2 तास पण ठेवू शकता। तर आता पुढे मी तेल टाकलं आहे कढईमध्ये। तेल गरम झालं तर आपण आता त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत आणि कांदा आपल्याला स्लो गॅसवरतीच फ्राय करायचा आहे। जास्त गॅस मोठा केला तर कांदा जळण्याची शक्यता असते। हे बघा सर्व कांदा मी याच्यात टाकलेला आहे। कांदा मी घेतलेला आहे अर्धा किलो, लक्षात ठेवा प्रमाण। कांदा होतोय तोपर्यंत आपण आता बिर्याणीचे जे तांदूळ आहेत ते शिजवणार आहोत। थोडंसं मी ते तेल घेतलेलं आहे। आपले जे खडे मसाले आहेत ते टाकूया तेलामध्ये। ते तडतडले की आपण 1 टोप मापाने जे तांदूळ घेतले आहेत त्याच मापाने 2 टोप आपण पाणी टाकणार आहोत। तर आपल्याला फक्त तांदूळ आता 90% तरी फक्त शिजवायचे आहे। जेव्हा आपण चिकन दमला लावतो त्यानंतर आपले तांदूळ छान प्रकारे दमवरती वाफेवरती शिजून येतात। तर हे बघा मी 2 टोप पाणी टाकलेलं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर तांदूळ टाकूया। तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला फक्त 5 मिनिटांसाठी शिजवायचे आहेत। आपण तांदूळ भिजवले आहे त्यामुळे 5 मिनिटात आपले तांदूळ शिजून तयार होतील। तर जास्त वेळ शिजवू नका, त्यामुळे काय होतं तांदूळ जास्त शिजवले की गाळ होऊ शकतात। हे बघा आपले तांदूळ शिजलेले आहेत। हे बघा तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे शिजवले पाहिजे। अशा प्रकारे तांदूळ शिजले किती समजायचे झाले तर आता आपण चाळणीत काढूया त्याचं पाणी निथळण्यासाठी। हे बघा सर्व तांदूळ मी काढून घेतलेले आहेत चाळणीमध्ये।
हे बघा छान आपला कांदा पण फ्राय होत आहे. सारखं हलवायचं त्याला. कांदा कुठे जळतो कुठे कच्चा राहतो, त्यामुळे सारखं हलवत राहायचं कांदा. हे बघा कांदा आपला छान प्रकारे फ्राय झाला आहे. असा फ्राय झाला सोनेरी कलरवरती लगेच काढा, नाहीतर तो काढेपर्यंत काळा होतो. असं झालं की लगेच काढून घ्या. हे बघा छान प्रकारे असा मी तळून घेतलेला आहे कांदा. आता मी गॅसवरती टोप ठेवला आहे. त्यामध्ये आपण बिर्याणीसाठी तेल थोडं जास्तच वापरणार आहोत. बिर्याणी म्हटलं की तेल जास्तच लागतं. तरी ते मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. इथे मी मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ते टाकणार आहे. सर्व चिकन आपण टाकलेलं आहे. तर आता छान प्रकारे त्याला मिक्स करणार आहोत आणि त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला चिकनला शिजवायचं आहे. हे बघा छान प्रकारे तेल सुटलेलं आहे. तर याच्यावरती मी आता झाकण ठेवणार आहे. चिकन आपल्याला 70% तरी शिजवायचं आहे. तर त्याच्यावरती आता मी झाकण ठेवते आणि 70% शिजूया. चिकन शिजेपर्यंत आपण इथे कांदा फ्राय केला आहे तो मिक्सरला फिरवायचा आहे. तो चिकनमध्ये टाकणार आहोत आपण. पहिलेच कांदा टाकू नका, त्याने काय होतं जास्त पाणी सुटतं. जेव्हा आपलं चिकन तयार होईल तेव्हा त्याच्यामध्ये कांदा टाका. तर इथे मी फिरवलेला आहे आता कांदा मिक्सरला. चला आता चिकनमध्ये टाकूया बारीक केलेला कांदा. हे बघा किती छान त्याला चिकनला पाणी सुटलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये तो बारीक केलेला कांदा आहे तो टाकणार आहोत आणि छान प्रकारे मिक्स करणार आहोत. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनवर ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि लाईक करायला विसरू नका. मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्या, जेणेकरून आपली जी कांद्याची पेस्ट आहे सर्व चिकनला लागली पाहिजे. हे बघा मिक्स झालेलं आहे छान प्रकारे. तर याच्यावरती आता आपण 5 मिनिटासाठी परत झाकण ठेवूया. हे बघा छान प्रकारे आपलं चिकन 70% शिजलेलं आहे. चिकनला हे तेल सुटलेलं आहे ना ग्रेव्हीचं, ते आपण काढून घेऊया. जेव्हा आपण भाताचे थर लावणार वरती त्याच्यावरती आपण तेल टाकणार. आपल्याला एक्स्ट्रा तेल टाकायची गरज नाही. हेच तेल आपण भातावरती टाकणार आहोत. तर अशा प्रकारे तेल काढून घ्या आणि जेव्हा आपण थर लावू त्याच्यावरती टाकणार आहोत. हे बघा एवढं तेल मी काढलेलं आहे. तर पुढे आता आपण तयारी करूया बिर्याणीची. त्याच्यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर टाकणार आहे. आपण ते तांदूळ शिजवलेले आहे ते टाकणार आहोत. किती छान प्रकारे असा मोकळा सळसळीत झाला आहे तांदूळ शक्यतो जुना तांदूळ घ्या, खूप छान मोकळा होतो. नवा तांदूळ घेणार तर तो चिकट होतो, त्यामुळे नवीन तांदूळ घेऊ नका. तेवढा जुना घ्याल तेवढी बिर्याणी पण चविष्ट होते. हे बघा अशा प्रकारे मी थर लावलेला आहे भाताचा. तर त्याच्यावरती आपण आता टाकणार आहोत ग्रेव्हीमध्ये ते तेल काढलं होतं ते टाकणार आहोत. ग्रेव्हीकडे टाका, जेणेकरून एक्स्ट्रा तेल टाकायची गरज नाही आपल्याला. तर इथे मी पिवळा कलर होता तो टाकणार आहे. आता एका साईडला टाका, सर्व मिक्स नका करू. आणि इथं केशरचं जे पाणी आहे ते टाकणार आहे. हे बघा अशा प्रकारे. आता मी झाकण ठेवत आहे. 30 ते 35 मिनटासाठी मी स्लो गॅसवरती बिर्याणीला दम देणार आहे. तर नक्कीच अशी तुम्ही रेसिपी करून बघा. 30 ते 35 मिनटं छान प्रकारे दम लागेल, तोपर्यंत आपली बिर्याणी रेडी होईल. तर हे बघा किती छान माझी बिर्याणी तयार झालेली आहे. खूप साधी सिंपल रेसिपी आहे. खूप छान अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे. तर मी आता सर्विंग प्लेटमध्ये बिर्याणी काढते. तर तुम्ही बघू शकता किती छान माझी बिर्याणी तयार झालेली आहे. तर नक्की ट्राय करा.
मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनवर ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. तर माझ्या पद्धतीत नक्कीच तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर दम बिर्याणी तुमच्यासमोर रेडी आहे. तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल.